माजी आरोग्यमंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सावंत साहेब, काय सांगाल? आता पूर्ण तयारीशी तुम्ही आता उतरला. हो, फॉर्म भरलेले आहेत. आज छाननी झाली. सगळ्यांचे फॉर्म आमचे वैध ठरलेले आहेत आणि आता लढायचं. किती जागा आहेत? किती जागी तुम्ही लढवणार आहात? नाही, मी तरी जिल्हा परिषद जवळाकडूनच फॉर्म भरलेला आहे. बाकी आणखीन कार्यकर्त्यांनी जिथं जिथं ज्यांना वाटलं की बाबा आपल्यावरती अन्याय होतोय अशा ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलेले आहेत. आता बघू. कट्टर शिवसैनिक पण तुम्ही आता वेगळे लढताय. कट्टर शिवसैनिक म्हणून लढतोय मी. कट्टर आहे, शिवसैनिक आहे म्हणून लढतोय. तर कट्टर आणि शिवसैनिक दोन्ही नसतो तर लढलोही नसतो. का वेगळं असं लढावं असं वाटतं किंवा का नाही झालं? का वेगळं लढावं वाटतं असं नाही की ज्या सगळ्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांचं बसून ठरलं बाबा ह्याला तिकीट नाही, ह्याचं हे झालं, त्याचं ते झालं, फॉर्म कुणाचं काय, कोण कुणाचं. आणि कसं असतं, बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये होत असतात. कोण कोणाच्या कानाला कधी लागतं माहीत नसतं. त्यातूनही काही गोष्टी होतात. त्याच्यामुळं मला वाटतं ही परिस्थिती आमच्या पक्षावर आलेली आहे. काय अन्याय झाला वाटतं? नेमकं काय नेमकी परिस्थिती आला अशी नाही, अन्याय काय झाला? उडवाउडी. कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून मी आपल्या माध्यमातून एवढं स्पष्ट आणि क्लिअर बोलतोय, कुठलंही उत्तर आपल्याला उडवाउडीचं देत नाही. त्याचं कारण आहे की आम्ही सगळ्यांनी विचार करून सगळे फॉर्म भरलेले आहेत. निश्चित आम्हाला आमचा विजय माहिती आहे, आमच्या काम करण्याची पद्धत लोकांना माहिती आहे आणि आम्हाला आमच्या कर्तृत्वावरती विश्वास आहे की आम्ही गेले 12 वर्ष ज्या पद्धतीनं या ठिकाणी पक्षाचं निष्ठेनं काम करतोय त्याच्यामुळे जनता आम्हाला निवडून देईल एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. तुम्ही मग तानाजी सावंत साहेबांना भेटला किंवा बोलला नाही त्या गोष्टीवर? तुमचं काय नाही, माझं याच्यावरती आमदार साहेबांची कुठलीही बोलणं किंवा चर्चा झालेली नाही. जी चर्चा व्हायची होती जिल्हा प्रमुख बाकी सगळ्या लोकांशी झाली होती. काही गोष्टी बघा, सगळ्याच गोष्टी आमदारांच्या हातात आहे असंही नाही, सगळ्याच गोष्टी जिल्हा प्रमुखाच्या हातात आहे असंही नाही आणि प्रत्येक कार्यकर्ता वरती पोचला असंही नाही. त्याच्यामुळं कुठंतरी मिसकम्युनिकेशन होऊन हे घडलं असावं असं आमचं मत आहे. कारण आज तरी मी डायरेक्ट इनडायरेक्ट जसं आपण म्हणलात की आपण असं दुहेरी टप्प्यात बोलताय असं कुठलंही न सांगता आज तरी, कारण आमचे फॉर्म 27 तारखेपर्यंत अजून विड्रॉल आहे. 27 तारखेपर्यंत तरी अजून आम्ही कुठलेही स्टेटमेंट किंवा असं कुठलीही गोष्ट करणार नाही जेणेकरून आमच्या पुढच्या रणनीतीमध्ये आम्हाला काय अडचण आहे. काय स्टंट म्हणायचं का? हे सुरुवात स्टंट वगैरे काही नाही आहे. लढणार आहे का तर 100% लढणार आहे. विड्रॉल कुठल्याही हालाकीत करणार नाही, हे फिक्स आहे. उपमुख्यमंत्री असतील किंवा वरिष्ठ नेते असतील त्यांच्याशी काय तुमचं बोलणं झालं का? तुम्ही भेटलात का? किंवा तुमच्या जे कार्यकर्त्याची नाराजी, तुम्ही म्हणता कार्यकर्त्याचं ह्यासाठी मी उतरलोय, मग काय नेमकं ते? बघा, उपमुख्यमंत्री महोदय आमच्या पक्षाचे नेते किंवा हे आज सगळीकडेच नगरपालिकेचं त्यांची धावपळ होती, ते संपलं की लगेचच जिल्हा परिषदेचं झालं. ह्याच्यामध्ये ना त्यांना आम्ही जाऊन भेटणं किंवा आम्हाला ती वेळ मिळणं, आम्ही छोटे कार्यकर्ते गेले की आमचे नेते आम्हाला भेटतात का तर 100% भेटतात, वेळ देतात. पण परिस्थितीच अशी झाली, वेळ कमी होता, त्यामुळे आम्हालाही जाता झाला नाही आणि काही संपर्कही तसा आमचा झाला नाही. म्हणून आम्ही सगळ्यांनी म्हणून हे पाऊल उचललं आणि आम्ही फॉर्म भरलेलं. आमदार साहेबांची तुमची शेवटची भेट किंवा काय बोलणं झालं? आमदार साहेबांची माझी भेट झाली नाही. माझं या संदर्भात त्यांच्याशी कुठलंही बोलणं झालेलं नाही. सावंत विरुद्ध सावंत असं चित्र आहे. सावंत विरुद्ध सावंत असं चित्र नाहीये. कार्यकर्ता विरुद्ध कार्यकर्ता आहे. कारण तो कार्यकर्ता हा कुठल्या पक्षाचा आहे? आज आमच्या विरोधात राष्ट्रवादी आहे, युती आहेच ना. आज आमच्या विरोधात भाजपने फॉर्म भरलेत, युती आहेच की. ही निवडणूक कार्यकर्त्याची, नेत्याची नाही. त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने आपण बंड दाखवताय, ज्या पद्धतीने आपण म्हणताय की सावंत साहेबांच्या विरोधात आहे, हे सावंत साहेब काय कार्यकर्ते आहेत का? ते नेते आहेत, बरोबर. हे इलेक्शन आहे ते कार्यकर्त्याचं. त्यामुळे कार्यकर्ता विरुद्ध कार्यकर्ता अशीच लढत तुम्हाला आपल्या या भूमपरंडा वाशी विधानसभा मतदारसंघात बघायला मिळेल. काय चित्र असेल किंवा काय आत्मविश्वास असेल? किती जागा निवडून येतील? मला वाटतं ज्या पद्धतीने आम्ही विचार करून सगळ्यांनी फॉर्म भरलेत, जे अपक्ष आहेत ते आम्ही सगळे सोबत आहोत, हे आमच्या सोबत ज्याने भरले ते सगळे निवडून येतील हीच आम्हाला
आशा अपेक्षा सगळ्या. तर ते धनंजय सावंत यांनी सांगितलं की आता जे आम्ही जेवढे फॉर्म भरले त्यात जास्तीत जास्त जागा निवडून येतील हा आत्मविश्वास आहे त्यांनी आता बोलून दाखवला. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.